मध्ये जायचं. कोणी ओनर, तिचे पप्पा कोण आहेत त्या पेजचं, विघ्ना गोरे. पण आता ते काय करायचं, कोणाला तरी चालवायला द्यायचं. चालवायला देण्यासाठी काय करायचं, टास्क मध्ये जायचं, त्याचं नाव सांगायचं. म्हणून अनिकेत मोरे. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये कामाला त्यावेळेस काय होणार, त्यांचे ऑलरेडी पेजेस असणार. तुम्ही तिथे जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला काय होणार, आणि तिथे काय करायचं, कशाचे ऍक्सेस द्यायचे, कंटेंट द्यायचे, द्यायचे कॉल्स मेसेज द्यायचे, कम्युनिटी ऍक्टिव्हिटी ऍड रन करायचे, ऍक्सेस द्यायचे. ते गिव्ह ऍक्सेस मध्ये जायचं, तिथे पासवर्ड टाकायचा, जे पण असेल पासवर्ड तो टाकायचा. तुम्हाला काय येणार, फ्रेंड रिक्वेस्ट येणार. ते ऍक्सेप्ट केली, आता 31 दिवसापर्यंत व्हॅलिड असते. 31 दिवसापर्यंत त्यांनी जर ऍक्सेप्ट केली तर अनिकेत मोठे सुद्धा काय करणार, पेज मध्ये पोस्ट टाकू शकतो, ऍड रन करू शकतो. आता तुम्हाला व्हॉट्सअप कनेक्ट करायचं, काय करायचं, व्हॉट्सअप कनेक्ट करायचं. कसं तुम्ही कनेक्ट करणार, कुठे जाणार तुम्ही, त्यासाठी सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग दिसते का कुठं तुम्हाला, सीमोर या रील मध्ये जायचं नाही, पुढे सीमोर कुठं दिसते, तिथे सीमोर मध्ये जायचं. सीमोर मध्ये गेल्यानंतर काय दिसते तुम्हाला, एकदा पेज मध्ये जा. ठीक आहे, दिसले पेज नाही, त्याच्या सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात. त्या पेज सेटअप दिसते, पोस्ट दिसते, टॅग दिसते, ब्लॉग दिसते, पेज ऍक्टिव्हिटी लॉगिन दिसते, ऍक्सेस अँड कंट्रोल दिसते. ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये जाऊन काय करू शकता, तर पेज डिलीट करू शकता. ऍक्सेस युअर इन्फॉर्मेशन हे पण इथूनच करू शकता. प्रायव्हसी पॉलिसी तुम्ही हे करू शकता. ज्या मेन गोष्टी करायच्या असतात आपल्याला, तर त्या कुठं करायच्या असतात, तर मेन गोष्टी या प्रोफेशनल डॅशबोर्डवरती. लिंक अकाउंट करायचे ते पण इथंच आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट करायचं, इंस्टाग्रामला कनेक्ट करायचं, तर तुम्ही इथून काय करू शकता, कनेक्ट करू शकता. तुम्ही ऍड मध्ये रन करू शकता. जर तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक जर कनेक्ट झालं तरच तुम्ही काय करू शकता, इंस्टाग्रामवरती ऍड रन करू शकता. तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पेज, मग आता असा क्वेश्चन येतो की इंस्टाग्रामचं अकाउंट हे फेसबुकच्या अकाउंटला कनेक्ट होतं का पेजला कनेक्ट होतं, एक मुलगी दुसऱ्या मुलीबरोबर. आपल्याला काय करायचंय, लोकसंख्या वाढवायची. आपल्याला काय करायचंय, ऍडव्हर्टाइजमेंट वाढवायची, ऍडव्हर्टाइजमेंट करायची. लोकसंख्या कुणाची वाढवायची, एनएमडीची लोकसंख्या वाढवायची. म्हणजे आता आपल्याकडे किती लोक येतात क्लासला, 1250. आपल्याकडे किती करायचे, 2000 करायचे. मग लोकसंख्या वाढवू लागेल का नाही वाढवायची, तुम्ही तुम्ही असं चुकीचं लिहिलं नाही, तुम्ही बरोबर बोलतो. काय करायचं आपल्याला, लोकसंख्या वाढवायची. मग लोकसंख्या वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, लग्न करणं गरजेचं आहे. मग लग्न करण्यासाठी काय लागतं, एक मुलगा आणि मुलगी लागते. तर त्यांना काय होईल, मुलगी किंवा मुलगा बाय प्रॉडक्ट आहे. मग आपल्याकडे अकाउंट म्हणजे काय, पप्पा आहे, आणि वाईफ म्हणजे कोण, पेज. मग पेज आणि अकाउंटचं मिळून काय होईल, मॅरेज होईल. मर्ज होईल नाही, त्याच्यापासून आपण ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. एखादा माणूस आला माझ्याकडे, बोलला माझ्याकडे फक्त अकाउंट आहे, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकतो का, मी एकटा आहे आणि तुम्ही मध्ये नाही, मला तुम्हाला तुमच्या पोराला सांभाळायचंय, मला पोरगा नाही, मला अजून कोणतरी लागेल. तर अकाउंट आणि पेज या दोघांचं कंबाईन केल्यानंतर एक ऍडव्हर्टाइजमेंट होते. तर ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पेज क्रिएट करावं लागतं. अकाउंट तर कोणाचं पण असतं, मग अकाउंट कोणाचं असतं, ह्युमन बिंगचं असतं, माणूस आणि बाय माणूस. झाडाचं आपण अकाउंट क्रिएट करू शकतो का, कुत्र्याचं आपण अकाउंट क्रिएट करू शकतो का, वनस्पतीचा अकाउंट क्रिएट करू शकतो का, होतं का, सकली नको सकली. जी लोक विचार करू शकतात, म्हणजे ज्यांचं आधार कार्ड आहे ते लोकच काय करतात. मग कुत्र्याचं आधार कार्ड काढलं तर चालेल, हो चालेल. म्हणजे ते बोलता आलं पाहिजे. कारण आता हे फेसबुकला मायनस मध्ये गेलं होतं, कशामुळे गेलं होतं, त्याच्यामध्ये गेलं होतं. लोक काय करायचे माहिती का, कंपनी असेल एखाद्याची, डायरेक्ट कंपनीच्या नावाचं अकाउंट टाकायचं आणि त्याला कोणाला पण फ्रेंड, मग ते 5000 लोकांपर्यंत जायचं. पण काय होतं, मग फेसबुकचे अकाउंटच लय एवढे झाले, लोकसंख्या 150 करोड आहे आणि अकाउंट किती झाले, 250 करोड. कसे पण का, आणि ऍक्टिव्ह बघितलं तर कोणीच ऍक्टिव्ह नाही. का ऍक्टिव्ह नाही, कारण कुत्र्याचं अकाउंट, मांजराचं अकाउंट, असे अकाउंट. मग त्यांनी एक नवीन पॉलिसी काढली. त्या पॉलिसीला काय केलं, असं ठेवलं की तुमचं जे पेज आहे ना ते फक्त बिझनेसचं असेल, मग बाकीचे त्यांनी डिॲक्टिव्हेट केले. बरोबर आहे, मग त्याचे राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत. आता सगळ्यात फेसबुक आहे, तुम्ही फेसबुकवरती मूवी पाहतात, फेसबुकवरती तुम्ही चॅटिंग करतात, फेसबुकवरती तुम्ही फोटो लाईक करतात, फेसबुकवरती फोटो अपलोड करतात, सगळ्या गोष्टी तुम्ही फेसबुकवरती करतात. मग फेसबुकवर त्याच्यापासून फेसबुकवाल्यांना काय फायदा आहे, तुम्ही 5,00,000 फोटो काढले, तिथे 2 फोटो अपलोड केले, फेसबुकला काय फायदा आहे, काय फायदा आहे, माहिती मिळते. मग फेसबुकला काय करायचं, माहिती भेटतो. मी तुम्हाला काय शिकवतोय, मी काय शिकवतोय, तुम्ही माझे काम आहेत का, मी तुमचं जावं आहे, मग मी तुम्हाला काय शिकवतोय, तुम्हाला शिकायचंय. मग तुम्ही तपकीर वाढून पण शिकू शकता. काय तुम्ही काय शिकवतो मी, कारण मला तुम्हाला शिकवण्याचे पैसे भेटतात. मी ह्या वेळेला चांगलं शिकवलं तर तुम्ही अजून 10 लोकांना चांगलं सांगणार, परत ते 10 लोक पण पैसे भरणार, म्हणून शिकवतोय. मग तसं की फेसबुकवरती, फेसबुक तुम्हाला असं एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. काय तयार करून दिला प्लॅटफॉर्म, की तिथे जाऊन तुम्ही तुमचे फोटो टाका, तुमचे व्हिडिओ टाका, तुम्ही कंटेंट क्रिएट करा, असं मेटा बोलतं किंवा फेसबुक बोलतं. पण त्याच्यापासून त्यांना काय फायदा आहे, आणि एखादा माणूस विदाउट फायद्याशिवाय काय करतो का, काहीच नाही करणार. तुमचं घर आहे, तुम्ही ते दुसऱ्याला रेंटने देतात, का देतात, फुकट कोणाला देतात का, मग तसं की फेसबुक हा एक मीडियम आहे, फेसबुक हे एक प्लॅटफॉर्म आहे. जसं अमेझॉन फ्लिपकार्टचा प्लॅटफॉर्म आहे तसंच आहे, गुगलचं सर्च इंजिन कसं आहे तसं ते पण एक प्लॅटफॉर्म आहे. मग त्यांना काय फायदा होतो, जर लोक जास्तीत जास्त फेसबुकवरती आले, जास्तीत जास्त लोकांनी अकाउंट क्रिएट केले, तर जास्तीत जास्त लोक वाढतील, जास्तीत जास्त लोक वापरतील, जेवढे जास्त लोक वापरतील तेवढे जास्त लोकांपर्यंत जे लोक ऍडव्हर्टाइजमेंट रन करतील त्यांचे पैसे आपल्याला येतील. म्हणजे सपोज मी फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती ऍड रन केली 5,000 रुपयाची, तर ते पैसे कोणाला देईल, म्हणजे फेसबुकला जाईल. पण ते पैसे कशामुळे जातात, जर माझे 5,000 लोकांनी 50,000 लोकांनी जर ऍड
पाहिली तर फेसबुकला 5,000 रुपये जातात. पण लोकांनी ऍडच नाही पाहिली माझी तर लोकच नसतील तर माझ्याकडे चांगला फोन आहे कोणता iPhone 17 Pro Max आणि अनेक 100 फोनच नाही त्यांना कॉन्टॅक्ट होईल का? समोरच्याकडे पण ती गोष्ट पाहिजे. मग अकाउंट क्रिएट करून जर लोकांनी जास्तीत जास्त तुमच्या ऍड पाहिल्या जास्तीत जास्त फेसबुकवरती ऍक्टिव्ह असेल तर फेसबुकला त्याच्यापासून फायदा होतो. त्याच्यामुळे काय होतं मग फेसबुकचं बिझनेस मॉडेल काय फेसबुक कुठून अर्न करतं इंस्टाग्राम कुठून अर्न करतं इंस्टाग्राम काय करतं माहिती का रील स्टार जे आहेत त्यांना पैसे देतात म्हणजे जर मला जर 10 लाख व्ह्यूज आले तर मला 1,000 रुपये देतात. विराट कोहली एक जर पोस्ट टाकली इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती तर त्याला 5 करोड रुपये भेटतात का भेटतात त्याचे फॉलोअर जास्त येतात. विराट कोहली वापरतोय मग बाकीचे लोक पण वापरतात किंवा विराट कोहलीने पोस्ट टाकली तर लाईक कमेंट शेअर्स वगैरे भरपूर येतात तर त्यांना कंटेंट क्रिएटर वाढवायचे कारण ते फेसबुक स्वतः कंटेंट टाकतं का पोस्ट स्वतः रील टाकतं का रील कोण टाकतं लोक टाकतात आणि लोक रील टाकण्यास माणूस असतो ना आणि ते पाहतं कोण लोकच पाहतात आणि मध्ये मध्ये एक छोटीशी ऍड दिसते तुम्हाला मग त्या ऍड दिसली की त्यांना पैसे डिडक्ट होतात कोणाचे पैसे डिडक्ट होतात जे ऍड आहे त्याचे आणि ते कुणाला भेटतात पैसे त्याचा बिझनेस म्हणून तुम्ही समजून घ्या जास्तीत जास्त आणि सपोज आता मी 5,000 रुपये टाकले आणि 5,000 लोकांना 50,000 लोकांनी पाहिले आणि आता मला ऍडमिशन नाही घेतलं नेक्स्ट टाइम मी काय विचार करेल अरे मी आता 5,000 रुपये फेसबुकवरती टाकले तर आता माझं एक पण ऍडमिशन नाही झालं मी नेक्स्ट टाइमला 3,000 रुपये टाकेन मग परत 30,000 लोकांपर्यंत पोहोचलो परत पण ऍडमिशन नाही झालं तर नेक्स्ट टाइम मी काय करेल 1,500 रुपये टाकेल तरी पण ऍडमिशन नाही झालं तर मी फेसबुकवाल्यांना शिवाय देईल म्हणणार की हे ते काय कामाचं नाही मग मी तिथे काय करणार पैसेच नाही टाकणार ऍडव्हर्टाइजमेंटच नाही करणार मी विचार करणार आहे गुगल पासून जास्त रेव्हेन्यू जनरेट होतं गुगल चांगलं आहे तिथं मी करणारच नाही मी तुम्हाला एक का सांगतो तर त्याचं पहिलं रिझन म्हणजे काय फेसबुकवरती कोणी पण काय पण मी असलो अहमदनगरचा मी टाकतो पुण्याचा आता भरपूर सारे लोक काय टाकतात पुणे टाकतात मुंबई टाकतात असतात कुठं खेळगाव गुरुपारा तिथे टाकतात मग आता त्यांनी फेसबुक पुणे टाकले लोकेशन ते गुरुपाराने येतं मग फेसबुक त्यांना ऍड कुठे दाखवणार पुण्यातली दाखवणार आणि ते कुठं जातात मी मुंबईला आहे मग मला ऍड कुठे दिसली पाहिजे मुंबईच्या एरियातली दिसली पाहिजे मग त्याच्यामुळे मग प्रॉडक्ट जास्त जास्त विकले जातात ना मग राईट टार्गेट ऑडियन्सला राईट जर गोष्ट राईट टाइमला जर दिसली तर त्या गोष्टी मला छान लागली कुठं बीचवरती गेले मग तिथं बीचवरती मला काही पाण्याची बॉटल नाही भेटली इकडे ऑफिसला आल्या माझ्याकडे भरपूर पाण्याची बॉटल काय उपयोग आहे त्याचा मग राईट टाइमला ते राईट ऍड दिसणं हे खूप चांगली गोष्ट असते त्यासाठी आपल्याला प्रोग्रामॅटिक ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे असते आणि प्रोग्रामॅटिक ऍडव्हर्टाइजमेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला आधी गोष्टी लागतात सगळ्या गोष्टी आधीच लागतील ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी अकाउंट पण लागतं पेज पण लागतं मग मी इथं कनेक्ट करतो तुम्हाला आता जी ऍड आहे ती कुठे रन करायची इंस्टाग्रामवरती रन करायची असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामचं अकाउंट इथं कनेक्ट करायला लागेल तुम्हाला जर फेसबुकवरती चालवायचे असेल तर तुम्हाला कनेक्ट करायची गरज नाही तुम्हाला व्हॉट्सअपवरती चालवायचे असेल इथं काय करायचं कंटिन्यू करायचं आणि इथं काय करायचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं तुमचं कनेक्ट होईल तर तुमची पेज इंस्टाग्रामवरती पण ऍड होणार सगळ्यांना समजलं ऍक्सेस कसं द्यायचं पेजचे ऍक्सेस कसं द्यायचं प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये द्यायचं आणि तिथून तुम्ही काय करू शकता कनेक्ट कसं करायचं समजलं सगळ्यांना पेज तुम्ही क्रिएट केलंय तुम्हाला काय करणार तर डिलीट करायचं प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जा सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट अँड ऍक्सेसमध्ये जा कंट्रोलमध्ये जा ते डिलीट तुम्ही तिथून करू शकता समजलं सगळ्यांना समजलं आता आपल्याला ऍड रन करायची ऍड रन करण्यासाठी काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात ऍड मॅनेजरमध्ये जावं लागतं तुम्हाला ऍड मॅनेजर कुठे दिसते तुम्हाला सी मोड मध्ये जायचं सीएस आणि सी मोड मला दिसणार ऍड मॅनेजर दिसतंय इथं ठीक आहे तर इथं ऍड मॅनेजर मध्ये क्लिक करायचं ऍड मॅनेजर मध्ये गेल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आहे ना आता हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे मी मुद्दाम तुम्हाला काय सांगितलं त्या दिवशी मी सांगितलं होतं पण आता मी मुद्दाम तुम्हाला काय करतोय या गोष्टी पहिल्यापासून सांगतोय आता इथं काय येतंय तुम्हाला आय ऍक्सेप्ट म्हणजे काय करतोय टर्म्स अँड कंडिशन जेव्हा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची तर त्यावेळेस फेसबुक हे तुमच्याकडून आधीच एक अग्रीमेंट बनवून घेत आहे आय हेल्प मेंटेन द काय इंटिग्रिटी ऑफ मेटा ऍडव्हर्टायझिंग प्लीज रिव्ह्यू अँड ऍक्सेप्ट द नॉन डिस्क्रिमिनेशन पॉलिसी म्हणजे तुम्ही काय जे वेगवेगळा कंटेंट आहे ड्रग रिलेटेड सेक्सुअल कंटेंट हे तुम्ही काय प्रमोट नाही करणार आणि हे जर प्रमोट केला तुम्ही तर तुम्हाला काय करणार आम्ही ब्लॉक करणार त्याच्यामुळे ते टर्म्स अँड कंडिशन लिहून घेत आहे हे तुम्हाला स्टार्टिंग येतात मी काल तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट केली तिथं आलं असं नाही आलं कारण तुम्ही ते जुनं पेज होतं पण आता नवीन अकाउंट आहे सगळ्या गोष्टी नवीन येतं तुम्हाला अकाउंट तर असतं स्वतःचं नसलं तर तुम्ही क्रिएट करा आणि क्रिएट केल्यानंतर पेज क्रिएट करा पेज क्रिएट केल्यानंतर मेटावरती क्लिक करा मेटावरती क्लिक केल्यानंतर क्रिएटमध्ये क्लिक करा क्रिएटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचा फॉर्म येईल तो तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि इथे तुम्हाला काय करायचं क्रिएटमध्ये जायचं क्रिएटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतात किती ऑब्जेक्टिव्ह असतात 7 ऑब्जेक्टिव्ह का 6 ऑब्जेक्टिव्ह असतात आता अवेअरनेस म्हणजे आपला प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवणे नंतर ट्रॅफिक आहे आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्या लोकेशनवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन येणे तर बिझनेस होईल माझ्या ऑफिसला जर 10 लोकांनी विजिट केली तर 2 लोक माझ्याकडून कोर्स विकत घेतील तुमचा कन्वर्जन रेट किती आहे जर क्वालिटी चांगली असेल 10 पैकी 7 लोक ऍडमिशन घेतील पण त्यांना जर काही गोष्टी आवडल्या नाहीत तर काय होतात तर 2च लोक एकच लोक काय करेल जेवढे जास्त लोक आहेत आपल्या ऑफिसला 0 लोक आले तर ऍडमिशन 0 लोक घेतील नंतर एंगेजमेंट म्हणजे काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे एंगेज कधी होती लोक तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात तिथे जास्तीत जास्त मग्न झाला तुम्ही कशात मग्न होणार मुली बघण्यात का कार्यक्रम पाहण्यात का जेवण्यात तिथं काय चांगलं आहे त्याच्यावरती डिपेंडेड आहे मग एंगेजमेंट कधी होती ज्यावेळेस जास्तीत जास्त लोक मेसेज करतील कॉल करतील त्याच्याबरोबर बोलून होईल मेसेज आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती मेसेज इंस्टाग्रामवरती मेसेज आणायचं असेल तर काय करायचं आपल्याला एंगेजमेंट जास्तीत जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला गॅदर करायचे तर त्यांना आपल्या सेल्स टीमला कॉल नंबर प्रोव्हाइड करायचा ते नंतर त्यांना कॉल करते असं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी लीड जनरेशन करायचं असतं मग बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे बिझनेस ओनर म्हणणं असतं की आम्हाला जास्तीत जास्त लीड जनरेट करून द्या मग लीड कशासाठी जनरेट करायचं
तर मी 2 BHK फ्लॅट्स विकतोय, माझे अपार्टमेंट आहे, तर ते विकायचे. तर मला काय करावं लागेल, अशा लोकांपर्यंत पोहोचावं लागेल ज्यांना फ्लॅट घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे, जे कॅपेबल आहेत. माझी डायपरची ॲड आहे. मग ती कोणापर्यंत पोहोचली पाहिजे? वेदांतला मी ॲड दाखवली डायपरची. वेदांत घेणार आहे का? का नाही घेणार? त्याचा उपयोग नाही डायपरचा. मग डायपर कोण घेऊ शकतं? ज्यांना छोटा मुलगा आहे. किती वर्षाचा? 0 to 5 इयर पर्यंत मुलगा आहे. त्यांना पर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे. माझं रेस्टॉरंट आहे आणि मला रेस्टॉरंटचं काय करायचंय? व्हॅलेंटाईन डे येतोय, तर त्याचं काय करायचंय? लोकांना ऑफर द्यायची. मग ती कोणत्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे? कपल लोकांपर्यंत. मी एखाद्या पॉलिटिक्स लोकांची ॲडव्हर्टाइजमेंट करतोय विधानसभेची, तर मग विधानसभेची ॲडव्हर्टाइजमेंट कुठं केली पाहिजे? त्या प्रत्येक विधानसभेच्या गटामध्ये. म्हणजे आमदार असेल तर तालुक्यात ॲड, आता नगरसेवक आहे जिल्हा परिषद. मग तुम्ही आढळगाव गटात उभा राहिला तर त्याच गटात लोकांना फक्त त्या माणसाबद्दल इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे. एखादा माणूस उभा राहिला पिंपरीमधून आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट रन करतो मी अहमदनगरमध्ये, चालेल का? नाही चालेल. मग राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. मग आपल्याला काय करायचंय? आता लीड आपण पहिला अवेअरनेस करण्याच्या ऐवजी आपण आता लीड जनरेशनचं करणार आहे. लीड जनरेशन करण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? लीड जनरेशन म्हणजे काय करायचं आपल्याला? ऑनलाईनवाले आहेत का झोपलेत? आहेत ऑनलाईनवाले सगळे. आवाज नसेल येत तर बारीक गाणे ऐका, काय प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना येत नसेल तर मी हे युट्यूबवरती अपलोड करणार आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवेल, ते पण तुम्ही बघू शकता. लीड जनरेशन करायचंय, कंटिन्यू मध्ये जायचं. लीड जनरेशन म्हणजे काय? 2 टाईपचे लीड असतात, एक माझ्यासारखे हॉट आणि एक कोल्ड आहे. कोल्ड म्हणजे मंदबुद्धी. असं नाही. कोल्ड म्हणजे काय? आताचं वातावरण थंड आहे का? मला दाखवत नाही कारण मी हॉट आहे. थंड वातावरण म्हणजे थंड माणूस म्हणजे काय? सपोज आता काय मला एखादी लीड येते आणि ती मी सेल्स टीमकडे देतो. मग ती बोलतो, हा बोला कोणी फोन केलाय, तुम्हाला कोण पाहिजे? म्हणलं तुम्ही इन्क्वायरी केली होती ऍडमिशनसाठी. कोणत्या ऍडमिशनसाठी? हा तुम्ही उगाच फोन करताय. म्हणलं तुम्हाला कोर्ससाठी तुम्ही NMD ला इन्क्वायरी केली होती ना. कोण NMD? म्हणलं मग तुमच्या घरून तुम्ही केली का? आणि तुम्हाला काय काय करायचं? नाही म्हणलं अहो इथं आमची इन्स्टिट्यूट आहे, आम्ही कोर्स विकतो कोर्स. हा तुमच्याकडे कोणते कोणते कोर्स आहेत? आमच्याकडे डेटा सायन्स डेटा अनालिसिसचा कोर्स आहे. मग माझं 5वी एज्युकेशन झालं, मग मी करू शकतो. हा म्हणलं करू शकता तुम्ही. तुम्ही काय बिझनेस वगैरे करतात का? नाही आम्ही शेती करतो. मग तुम्ही इन्क्वायरी का केली? नाही मला दिसलं म्हणून इन्क्वायरी केली. मग असे जर लीड असले तर त्या करायला का त्या हॉट लीडमध्ये जातील, कोल्ड लीडमध्ये. कोल्ड लीडमध्ये काय काय लोक म्हणतात, हा आम्हाला करायचं आहे पण मी आता सेकंड इयरला आहे, माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी करणार आहे. आता हनीमूनचे पण पॅकेजेस येतात, मला पण त्याचे ऍड दिसतात. मग मला एकट्याला करायचं असतं, मग मी त्याच्यावरती क्लिक करतो. मग ते मला कॉल करतात, हा सर तुमची इन्क्वायरी आली होती, तुम्हाला लॉस एंजेलिसला जायचंय किंवा तुम्हाला काय करायचंय व्हिएतनामला जायचंय, तुमची इन्क्वायरी आली होती हनीमूनसाठी. मग आता काय होतं, मी त्यांना म्हणतो पण असं सिंगल जाऊ शकतो का? म्हणते नाही, कपल एंट्री असते. मग काय होतं, ते कोल्ड लीड आहे का हॉट लीड आहे? कोल्ड लीड आहे. तर कधी कधी काय होतं, डायरेक्ट त्यांना कॉल केला ना, हा सर मी तुमचं वगैरे बघितलं होतं, मला ऍडमिशन घ्यायचंय, माझं असं लगेच झालेलं आहे, मला कधी घ्यायचंय, मला आता लगेच ॲज सून ॲज पॉसिबल, माझ्याकडे एवढा टाइम नाही, मला 4 महिन्याच्या आतमध्ये जॉब पाहिजे आणि मला हे करायचंय. मग ते उद्या येतात ऍडमिशन पाहिजे. मग इंटरेस्टेड असेल तर त्याला हॉट लीड आहे कोल्ड लीड. मग हॉट लीड कशाने जनरेट करू शकतो आपण? ज्यांना इंटरेस्ट आहे त्याच लोकांना जर दिसली ना, आता माझ्याकडे डेटा सायन्स डेटा अनालिसिस किंवा डिजिटल मार्केटिंग पहिलीच्या दुसरीच्या पोराचे माझ्याकडे इन्क्वायरी आली तर ते हॉट लीड होते का नाही? राईट टार्गेट ज्यांना करायचं त्यांनाच ऍड दिसली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला लीड जनरेशनचं करायचंय. जास्तीत जास्त नंबर आपल्याला काय करायचं असू दे, अकाउंट मधून करा किंवा पेज मधून करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पेज सिलेक्ट करायचं शेवटी जाऊन, मी सांगतो सगळं. आता इथं नाव टाकायचं. तुम्हाला मुलगा झाला, तुम्ही त्याचं नावच नाही ठेवलं तर लोक त्याला काय म्हणतील, चिंकी, बबली, पिंकी, बबलू, गोट्या काय पण बोलू शकतो. हा तो पण नाव पण असतं ना, बरोबर आहे. मग ह्या पेज कशासाठी नाव का ठेवलं जातं? लोकांनी नाव ठेवण्यासाठी का लोकांना समजण्यासाठी? म्हणजे तुला मुलगा झाला तो महाराष्ट्रात पहिला आला MPSC मध्ये, मग पेपरला बातमी काय देणार? गोटूचा महाराष्ट्रात पहिला. मग ते नाव इम्पॉर्टंट आहे. मग काय नाव ठेवायचं? माझं नाव काय NMD. कशाची ऍडवर्ट करतोय आपण? लीड जनरेट करतोय. कशासाठी करतोय? डेटा अनालिसिससाठी. मग मी एवढं नाव टाकते. मग आता पुढे काय केलं? कॅम्पेन बजेट, ऍड सेट बजेट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. बजेट स्ट्रॅटेजी काय करायचं? कॅम्पेनसाठी बजेट लावायचं का ऍड सेट बजेटसाठी लावायचं? तुम्ही त्याचं काय पण सिलेक्ट करा, काहीच प्रॉब्लेम. दुसरं काय येतंय? एबी टेस्टिंग आहे. नंतर स्पेसियल कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची का? म्हणजे जर ड्रग रिलेटेड असेल, नंतर दुसरं काय असेल, पॉलिटिक्स रिलेटेड असेल, फायनान्स रिलेटेड असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल, बिझनेसचं करा, नसेल तर सबमिट करा. फर्स्ट स्टेप सिंपल आहे. पहिले ते स्वतःचं नाव. दुसरं काय? पप्पांचं नाव. कशासाठी? कारण नवनाथ नावाचे किती पण लोक असू शकतात. नवनाथ लोकांचे किती पण नाव असू शकतात, पण नवनाथ दरेकर कमी लोक असू शकतात. आणि नवनाथ मोहन दरेकर नावाचे अजून कमी असू शकतात. त्याच्यामुळे नाव देताना हे प्रॉपर नाव द्यायचं, कारण ते डॅशबोर्डमध्ये आपल्याला फाइंड आउट पण करायचं. मग आता इथे नेम काय दिलं? NMD. डी डेटा अनालिटिक्सची 5ची डेट पण द्यायची. आजची डेट किती आहे? 17 का? 17 नोव्हेंबर. हे नाव दिलं आपण. नाव जर काय पण दिलं, कोण काय रडणार आहे का? तर तिला पोरासारखं माझं नाव असं का दिलं, रडणार ते? त्याच्यामुळे तुम्ही नाव पण द्यायला. आता इथे दुसरं काय आहे की कन्व्हर्जन. तुम्हाला काय करायचं? इन्स्टंट फॉर्म द्यायचा आहे का वेबसाईटवरती का कॉल आणायचे? तुम्हाला फक्त नंबरच पाहिजे ना त्याचा. लीड म्हणजे काय? एक तर कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आहे. म्हणून कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा, तर एक तर वेबसाईट किंवा कॉल जर त्यांचा आला तरी मला त्यांचा नंबर दिसणार किंवा मला काय करायचं? इन्स्टंट फॉर्म काय करायचं? सिलेक्ट करायचं. आता दुसरं इथं रेड मेसेज येतो, म्हणजे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करावं लागतं. काय काय लोक करतात, हा नंबर तुम्ही घेताय तर काय फ्रॉड तर करणार नाही ना तुम्ही? तर हे फेसबुकला सांगायचं की आम्ही हे जे नंबर
नंबर घेतो ते आमच्या कामासाठी घेतोय, आम्ही काहीच फ्रॉड नाही करणार. हे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट जर केलं तर हा मेसेज काय होणार आहे, आय ऍग्री टू टर्म्स अँड कंडिशन, तर हा मेसेज तुमचा जाणार आहे. गेला का मेसेज? हे तुम्हाला माहित होतं का? वी हॅव ऍक्सेप्टेड मेल. मग इथं लोक काय करतात, मला कॉल करतात, सर हे असा मेसेज येतो. तर काय होतं, टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचंय. नंतर परफॉर्मन्स गोल, तुम्हाला काय करायचं, मॅक्झिमम नंबर ऑफ लीड जनरेट करायचं. आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं, त्याच्यामुळे इथून काय तो चेंज होणार नाही. नंतर कॉस्ट पर, एका लीडसाठी किती रुपये लागतात तुम्हाला, किती रुपये ठेवायचे, तुमचं बजेट असेल, एखाद्याचं बजेट असतं की मी जर एखादी गोष्ट विकतोय, माझी डिजिटल मार्केटिंगची लीड मला 100 रुपयापेक्षा जास्त नाही आली पाहिजे, 50 रुपयापेक्षा जास्त नाही आली पाहिजे. जर तुमचं काय बजेट नसेल तर तिथे ठेवू नका, आणि असेल तर ठेवा. आता ते क्रिएट रूल्स आहेत, तर तुम्हाला काय रूल बनवायचा आहे का, की माझी लीड एवढ्याला झाली पाहिजे, माझा जो कॅम्पेन आहे तो 10 वेळा एका क्लायंटला दिसला पाहिजे, किंवा 1000 वेळा दिसला पाहिजे, किंवा एकदा दिसला पाहिजे, तो फक्त मेललाच दिसला पाहिजे, फिमेलला नाही दिसला. काही जर रूल बनवायचे असेल तर तुम्ही इथं रूल तुम्ही क्रिएट करू शकता, पण मला काय रूल बनवायचे नाही, माझा काय रूल नाही. नंतर इथं डिलिव्हरी टाइम, 2 टाइपचे डिलिव्हरी असतात, एक स्टँडर्ड आणि एक ॲक्सेलरेटेड. स्टँडर्ड म्हणजे आपण जो टाइम ठेवू, मला जर टाइम ठेवायचा सकाळी 7 ते संध्याकाळी 5, तर डिलिव्हर त्याच टाइमला दिसतं, संध्याकाळी 5 नंतर बंद होईल. आणि ॲक्सेलरेटेड जर असेल तर ती 24x7 तुमची ॲड दिसते. नंतर आता इथं बजेट आहे, डेली बजेट आणि लाईफ टाइम बजेट. तर डेली बजेट मी किती रुपये ठेवणार आहे, 800 रुपये. मग मला जर इथं 1200 रुपये ठेवायचे, किंवा मला इथं 200 रुपये ठेवायचे, तुमची मर्जी आहे, तुम्ही किती रुपये पण ठेवू शकता. मला जर इथं जर 1000 रुपये ठेवायचे, 1000 रुपये ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. 100 ठेवायचे, 89 रुपयापेक्षा जास्त किती पण तुम्ही ठेवा. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय, नंतर तुम्हाला इथं डेट सिलेक्ट करायचंय. मी आता जसं हॅलो, हा सर बोल, हा बोला. हो आहे ना यार, किती वाजता तुम्ही, 4-5 वाजेपर्यंत चालेल. हो. हजार रुपये बजेट ठेवले, मला स्टार्ट डेट आजच करायची 16 नोव्हेंबर पासून जे असेल ते. नंतर इथं हां, एंड डेट काय आहे, तुम्हाला एंड कधी करायचं, म्हणजे हा जो कॅम्पेन आहे मला फक्त किती दिवस चालवायचा आहे, 14 दिवस चालवायचा आहे, किंवा मला फक्त 3 दिवसासाठी ॲड करायची. मला एंड डेट जर नसेल सिलेक्ट करायची तर नका सिलेक्ट करू. जर तुम्हाला जर 5 दिवसासाठी कॅम्पेन रन करायचं तर 5 दिवसासाठी कॅम्पेन करा, पण इथं एंड डेट. बजेट शेड्यूलिंग म्हणजे काय, ड्युरिंग द स्पेसिफिक टाइम, म्हणजे सॅटर्डेला जास्त लोक ऍक्टिव्ह येतात, तर सॅटर्डेलाच फक्त जास्त बजेट, म्हणजे आता 800 रुपये ठेवले, 1000 ठेवले, तर ते 1500 रुपये करायचं असेल तर ते ड्युरिंग द स्पेसिफिक टाइमसाठी तुम्ही करू शकता. आता ऑडियन्स कंट्रोल, ऑडियन्स म्हणजे काय, आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त ऍडव्हर्टाइजमेंट चालवली जाते, का चालवली जाते, ऑडियन्स जास्त असते, 5 करोड 6 करोड लोक हॉटस्टार पाहतात, नेटफ्लिक्स पाहतात, बरोबर आहे. का तिथे जास्त लोक स्पॉन्सरशिप देतात, कारण ऑडियन्स जास्त. ऑडियन्स नसेल आणि मी एखादा परफॉर्मन्स करतोय तर कुणाला काय हे नाही, त्याच्यामुळे ऑडियन्स कुणाला दाखवायचं, तर ऑडियन्स कंट्रोल मध्ये जायचं. आता इथे लोकेशन आहे, लोकेशन आपल्याला ऍड कुठे रन करायची, इंडियामध्ये. पण इंडियामध्ये न करता मी कुठे ऍड रन करणार आहे, इन्क्लूड आणि एक्सक्लूड एवढं ऑप्शन असतं. मला इथं पुण्यामध्ये ऍड रन करायची, कुठे, पुणे. मला जर साताराला ऍड रन करायची तर मी काय करणार, सातारा. मला जर अहमदनगरमध्ये ऍड करायची, अहमदनगर. मला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऍड करायची, MPH महाराष्ट्र. झालं. नंतर तुम्हाला काय ब्राउज करायचं, काय करायचं तुम्ही एक्सप्लोर करायचं. तुम्हाला काय एक्सप्लोर कसं करायचं, तिथे इन्क्लूड आहे तर तिथे एक्सप्लोर करायचं, आणि एक्सप्लोर मध्ये काय करायचं, मुंबई. म्हणजे काय करायचंय, आपली ऍड जर कुठे दाखवायची नसेल, आपल्याला सगळीकडे ऍड दाखवायची महाराष्ट्रामध्ये, फक्त मुंबईमध्ये नाही दाखवायची. समजलं सगळ्यांना. सेव्ह ऑडियन्स करायचं जर तुम्हाला त्याच ऑडियन्सला दाखवायचं असेल. आता इथं मिनिमम एज क्रायटेरिया काय ठेवलं त्यांनी, 8 ठेवलं. जास्तीत जास्त 64 वयाच्या लोकांना आपल्याला शिकून काय फायदा होणार आहे का, मग ते कमी करायचं असेल तर तुम्ही काय करा, कमी करा. तिथून एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट पण करू शकता. तिथं दिसते मिनिमम किती, 8. 24 पासून चालू करायचं असेल तर 24 पासून. तुम्हाला कोणत्या आवश्यकता ऍड करायची, कुठून करणार तुम्ही, 40. आता इथं एड, एड काय करणार, 40 पर्यंत आपले ऍड करू. जनरल काय ठेवायचं, मेल फिमेल वुमेन, रिटेल टार्गेटिंग मध्ये जा. आणि इथं तुम्ही काय करा, कशासाठी ऍड करायची, इंटरेस्ट मध्ये जायचं, आणि ते कशासाठी करायचंय, कोर्ससाठी करायचं, मला ते इम्पॉर्टंट आहे. मला काय करायचे, जे लोक आता करंट युनिव्हर्सिटी स्टुडंट आहेत, मी इथं काय करतो, एज्युकेशन, एज्युकेशन मध्ये ब्राउज मध्ये जातो, एज्युकेशन मध्ये सिलेक्ट करतो. कोणत्या लेवलचं एज्युकेशन आहे, ॲट युनिव्हर्सिटी स्टुडंट, इन पोस्ट ग्रॅज्युएशन वाले, डॉक्टरेट वाले, आणि फाउंडेशन डिग्री वाले, या सगळ्या लोकांना माझं काय दिसणार आहे, ऍडव्हर्टाइजमेंट. हे लिस्ट मी अपडेट केली. आता जर एखादा जर हायस्कूल लेवल असेल, एखादा अंडर ग्रॅज्युएट असेल तर त्याला ती ऍड दिसणार नाही. म्हणजे राईट टार्गेट ऑडियन्स हे खूप इम्पॉर्टंट असतात, हे तुम्ही सिलेक्ट करा आणि तुमच्या राईट टार्गेट. आता ही दुसरी स्टेप झाली सगळ्यांवरची, बरोबर. एलिमेंट कंट्रोल पण करता येतात तुम्हाला, पण हे काही इम्पॉर्टंट नाही. एलिमेंट म्हणजे गुगल मॅ बिझनेस वरती किंवा दुसऱ्या बाय प्रोडक्ट वरती दाखवायचे का, आपला कॅम्पेन स्कोर 100/100 आहे, म्हणजे आपण सगळं व्यवस्थित केलं. आता हा पहिला स्टेप झाला कॅम्पेन नेम, दुसरा नेम काय झाला ऍड सेट नेम, आणि तिसरा नेम काय झाला ऍड नेम. आपण काय नाव दिलं होतं, आपलं ENFP DA 17 टाकून दिलं होतं, बरोबर आहे, नोव्हेंबर दिलं होतं. पण हा महिना पुढल्या वर्षी परत रिपीट होणार आहे, आणि DAचा आपण कॅम्पेन पण करत, पण 2025 हा तुमच्या आयुष्यात परत येणार आहे का नाही, त्याच्यामध्ये प्रॉपर नाव दिलं. पेज कोणतं सिलेक्ट केले, द स्पोर्ट. नंतर इंस्टाग्राम कनेक्ट केलेले का नाही केलं, तर इथून तुम्हाला पेज सिलेक्ट
करायचा ऑप्शन. आता मग तुम्ही इंस्टाग्राममध्ये ऍड करू शकता का? नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण कनेक्ट नाही केलं इंस्टाग्राम. तुम्ही जर करायचं असेल तर कनेक्ट करा. नंतर आता इथलं तर क्रिएट मग तुम्हाला एक कॅरोजल म्हणजे मल्टिपल इमेजेस वाले ऍड असतील. कॅरोजल म्हणजे काय? फर्स्ट इमेज, सेकंड इमेज, थर्ड इमेज असं 10 इमेजेस एकाच वेळेस दिसतात किंवा 4-5 इमेज दिसतात. मी काय करतो आता सिलेक्ट करतो इमेज. मी तुम्हाला आता फक्त प्रोसिजर दाखवतोय. मग मी काय करतो इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची ऍड आहे ती रन करतो. मी फक्त एक प्रोसिजर दाखवतो. तुम्ही याला सिरियसली नका घेऊ. ठीक आहे? तुम्हाला प्रोसिजर आली पाहिजे. बरोबर आहे ना? मी पोहे करायला शिकवलं तर पोहेची प्रोसिजर काय आहे? पोहे भिजायला घालायचे, नंतर त्याला फोडणी द्यायची आणि नंतर काय करायचं? पोहे टाकून पोहे करायचे खायचे. मग इथं प्रॉब्लेम काय? जो समोर मी शिकवलं तुम्हाला पोहे करायला, तुम्ही मला विचारायला पाहिजे नव्हतं की सर पोहे भिजायला कधी घालायचं? मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला काय टाकायचं? हे पण टाकायला सांगितलं मी तुम्हाला, शेंगदाणे. मग शेंगदाणे तुम्ही टाकणार, पण तुम्ही काय केलं? कुठून शेंगदाणे टाकले. मग ते विचारायचं काम होणार, ते कुठून टाकायचे का नाही टाकायचे. पण एका टीचरनी जर केले ते गोष्टी आणि त्याच्याकडून ह्या चुका स्टार्टिंगला झाल्या होत्या, तर त्या टीचरनी सांगितलं पाहिजे. म्हणून मी काय करतो, ह्या चुका पण सांगतो. बरोबर आहे, मी केले होते पोहे शेंगदाणे कुठून टाकले होते. पोहे भिजायला घालायला म्हणलं रात्रीच भिजायला घातले होते. आणि मग सकाळी उठून बघितलं चिखलदारा आणि त्याच्यात मग मी कुठून शेंगदाणे टाकले, मग अजून चिखलदारा. दाताला चिकटून बसायचे. असे पोहे खाल्ले तर मी. आता इथं काय टाकायचंय? आपण किती सुंदर दिसतो हे कशावरती डिपेंडेंट असतं? आपल्या कलरवरती असतो. पण कलर ब्लॅक असेल पण तुम्ही चांगलं जर मेकअप केला, चांगले जर कपडे घातले तर अजून चांगले दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय हेडलाईन हे अटॅक बनवण्यासाठी हेल्प करतात. गौर से देखिए इस इंसान को, देखिए कितना खूबसूरत है. मग माणसं त्याच्याकडे लक्ष देतात. ते न्यूज चॅनलमध्ये बघा बघतात तर ते आपल्या हेडलाईन काय लोकांचं अट्रॅक्शन काय? ऍडमिशन्स ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. काय असेल ते आपण डिजिटल मार्केटिंगचा पोस्टर टाकलाय, नाव डेटा अनालिसिस दिले. म्हणजे मॅथ मध्ये कसं असतं एक्स वाय झेड बॉक्स इज ओपन, कन्सिडर बॉक्स इज ओपन, ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग विथ 100%. लोक का अट्रॅक्ट होते? नंतर काय करायचं? हेडलाईन टाकायचं. LE मेटा डिस्क्रिप्शन तुम्हाला जे वाटतं ते टाका. प्रायमरी टेक्स्ट म्हणजे पहिले वरती दिसतात. मी किंवा करिअर इन डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा अनालिस्ट जे आहे. आता इथं कॉल टू ॲक्शन बटन काय करणार अप्लाय. नंतर इथं नेक्स्ट. इथं तुमची काही इमेज क्रिएट होती, पण तुम्हाला कस्टमाइज इमेज नाही बनवायची. ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेलं दाखवायचं असेल तर हे स्किप करा. दिसते का आपली ॲड कशी दिसणार आहे? डिजिटल मार्केटिंग प्रोसेस ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. इथं अप्लाय केलं तर लगेच तुम्हाला काय होणार आहे? तिथे सबमिट होणार आहे फॉर्म. हे तर सगळं जगाला येतात, पण आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स व्हायचं आहे. काय की आपल्याला हे जे लिहिलं येतं हे एका फॉर्ममध्ये आलं पाहिजे. म्हणजे याचा फॉर्म क्रिएट करता आला पाहिजे. आपली ॲड कशी दिसते? साईडला दिसते ना, असा ॲड दिसेल त्याच्यामध्ये स्पॉन्सर लिहिलेला असेल. याच्यावरती क्लिक केलं तर ते फॉर्म सबमिट होईल. तिथं कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा, मग ते लोक कॉल करते. पण आपल्याला काय बनवायचं? फॉर्म बनवायचा आहे. फॉर्म कसा बनवायचा? क्रिएट फॉर्ममध्ये द्यायचा. मग तुम्हाला त्या युजरची काय काय इन्फॉर्मेशन घ्यायची? आता या फॉर्मचं पण नसतो आपण काय नाव द्यायचं? DM फॉर्म. कधीचा फॉर्म आहे हा? कधी बनवला आहे? 17. या फॉर्मचं पण मग त्याच्यामध्ये मोर व्हॅल्यू घ्यायचे का? म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय म्हणता? काय बोलले तुला काय काय व्हॅल्यू म्हणजे काय? कानाची गणपत बरोबर बाजूला होतं का तुम्हाला? व्हॅल्यू म्हणजे किती गोष्टी घ्यायच्या आपल्याला, म्हणजे त्याचे पॅरामीटर म्हणजे नाव घ्यायचे, कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे, ईमेल आयडी घ्यायचे, तो कुठं राहतो, त्याचं एज्युकेशन, लग्न झालंय का, अनमॅरिड आहे का, मॅरिड आहे, सिंगल आहे, फिमेल आहे, फेमेल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. मग या हायर इफेक्ट घ्यायचं का लोअर इफेक्ट टाइम सिलेक्ट करा. क्रिएटिव्ह पण त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे का? ऑप्टिमाइज करायचं आहे का मॅन्युअल करायचं आहे? तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. मॅन्युअल केलं तर ऑटोमॅटिकली काय करायचं? बॅकग्राऊंड इमेज रिमूव्ह वगैरे करायचं ऑप्शन येतं. मी काय करतो? ऑप्टिमाइज करतो, नंतर नेक्स्ट करतो. आता इथे काय पॅराग्राफ लिहायचं आहे तुम्हाला. हेडलाईन लिहायचं आहे ॲडमिशन काय बनवतं आपण? फॉर्म बनवतो. एकदा फॉर्म बनवला तर बाकीच्या गोष्टी खूप सिंपल आहेत. आता इथं पॅराग्राफ लिहायची गरज आहे का? नसेल लिहायचं तर डिलीट करा. इंट्रोडक्शन तुमच्याबद्दल म्हणजे वेलकम टू वगैरे असं काय होतं. आता इंट्रो नंतर इथं काय करायचं? ॲड क्वेश्चन ॲड करायचं आहे का? काय व्हॉट इज युअर एज्युकेशन, हाऊ ओल्ड आर यू. म्हणजे जर त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याला काय काय डिटेल लागतील ना. एखाद्याला फ्लॅट घ्यायचं तर 2 BHK घ्यायचं आहे का 1 BHK घ्यायचं आहे, तर ते डिटेल आपल्याला पाहिजे नसेल. डिस्क्रिप्शन पाहिजे काय पाहतो? ऑफलाईन अँड ऑनलाईन. ईमेल आयडी पाहिजे का? ईमेल आयडीचं काय करायचं नाही, मला ईमेल आयडी नको. मला काय पाहिजे? कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये पण काय पाहिजे? मला नंबर, फोन नंबर पाहिजे. मग ईमेल आयडी काय करतो? कट करतो. नेम, फोन नंबर आणि काय पाहिजे आपल्याला? डेट ऑफ बर्थ पाहिजे, जेंडर पाहिजे, मॅरिटल स्टेटस, सिंगल, डबल, एक्सेल.
रिलेशनशिप काय पाहिजे हे बाकीचं काही करते मला फक्त नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे फोन नंबर दिल्यावर मी बाकीच्या गोष्टी विचारतो की त्यांना सिंगल आहे का डबल आहे का मॅरिड आहे आपण जेवढं वाढवून तेवढं आपल्याला प्राईस मध्ये काय होतं प्राईस मध्ये काय नाही मग पण बिल तर लागतात ना आपल्याला म्हणजे काय फक्त फोन आणि नाव कळलं की तुम्ही क्लिक केले की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील होतात पण एखाद्याला खरंच टेन्शन घ्यायचं तर मग त्याला सिटी टाका त्याचं एज्युकेशन टाका तर मग क्वालिटी ऑफ लीड कशामुळे जास्त वाढते तर तुम्ही जेवढे जास्त फिल्टर लावणार मग सिलेक्टेड लोक घेतात आता नाव आणि नंबर घेतले फक्त तुम्हाला इथं डिस्प्ले काय टाकायचं आहे का तिथं काय करायचं तुमची एक लिंक टाकायची कोणती तुमची वेबसाईट गुगलची वेबसाईट हां मग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा तुमची गुगल नाही बिझनेसची टाका नाहीतर व्हॉट्सअपची लिंक क्रिएट करून तुम्ही टाका 2च मिनिटात आपलं लेक्चर खतम होतं आता शेवटची स्टेप आहे गडबड नका करू झालं एवढं जरी तुम्हाला आलं तरी जॉब लागला काहीच प्रॉब्लेम येणार नाही झालं असं कसं दिसतंय किती सिम्पल आहे ऍड करणं काय अवघड आहे का आता इथं पेमेंट करायचं कारण आपण मार्केटिंग करतो म्हटल्यानंतर पेमेंट आपल्याला करणं गरजेचंच असतं पेमेंट कोण टाकतो हा बिझनेस ओनर टाकतो मग इथं तुमचं इंडिया करन्सी आहे लॉस एंजलिसच करन्सी का अमेरिकामध्ये मग इथं काय करतो इंडिया कोलकाता टाइम येईल आलं का कोका आलंय आणि दुसरं कोलकाता पण इकडे चांगल्या पद्धतीने सिलेक्ट करावं त्यासाठी एबीसीडी शिकली आपण तिथं आय वरती घेऊन जायचं एवढंच येते जवळपास मग तेवढंच राहतं नेक्स्ट करा इथं पेमेंटचं ऑप्शन आहे यूपीआय पेमेंट आहे आणि दुसरं कशाने नेक्स्ट करायचं रिजन कोणत्या कंट्रीमध्ये राहतो आपण महाराष्ट्र रिजन मेघालय का महाराष्ट्र महाराष्ट्र जीएसटी नंबर असेल तर टाका नसेल तर नका टाकू बँक काहीच नाही टाकायचं तुम्हाला इथं फक्त एक टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायची आणि काय करायचं ओके करायचं आता मिनिमम तुम्हाला अकाउंट टाकायची ऑफर आहे मी इथं टाकतो 100 रुपये किती 50 टाकायचं तिथं 50 टाक 100 टाक हे फक्त तुमच्या प्रेमापोटीने काय केलंय कॅम्पेन कसा रन करतात कंपनीमध्ये प्रत्येक काय केलंय करून टाकलं 100 रुपये गेले तरी चालेल पण तुम्ही शिकला पाहिजे मग त्याच्यामध्ये रीच वाढत जाणार इंटू इम्प्रूव्ह करून दाखवलं मी तुम्हाला कसे ऍडव्हर्टाइजमेंट होते कंपनी सेम अशी ऍडव्हर्टाइजमेंट होते असे क्लिक जनरेट करायच्या आता तुम्ही जॉबला लागू शकता करायचा असेल जॉब तर फोन देतो त्यांना तुम्ही फोन लावा काय अवघड आहे त्याच्यामध्ये तुमचं ऍड कशी दिसेल अशी दिसेल नाव काही मोठं मोठं समजलं तुम्हाला NMDDA 17 नोव्हेंबर 2025 कोणाला काय डाऊट्स असेल तर विचार प्राईसचा व्ह्यूचा काय रेशो असतो प्राईसचा आपण किती सेट करतो त्याचा व्ह्यूचा काय रेशो असतो 100 हा ते डिपेंड कसं असतं माहिती का ह्याच्यावरती असतं डिपेंड तुम्ही लोकेशन काय सिलेक्ट केले त्याच्यावरती तुम्ही लोकेशन काय सिलेक्ट केलेलं आहे ते पिक्चर कोणता यूज केलेला आहे आणि प्रॉडक्ट कोणता आहे त्याच्यावरती प्राईस येतात तुम्ही टेक्स्ट प्रोफेशनल किती टाकले त्याच्यावर पण प्राईस येतात ते पुढच्या लेक्चर कोणाला काय डाऊट असेल तर सांगा एडिट करायचं असेल परत एडिटमध्ये जायचं परत एडिट करायचं